नमस्कार, मी संयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी। पाहुयात आजची खबरं। आपल्या सुराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। राजूरमध्ये डांगी व संकरित जनावरांची निवड, निकाल 21 डिसेंबरला। शेतकऱ्यांची मोठी गर्दी। राजूर प्रदर्शनात खरेदी विक्री जोरात। राजूर येथे ग्रामपंचायत, राजूर आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग आणि जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुधारित देशी व डांगी जनावरांचे तसेच शेतीमालाचे भव्य प्रदर्शन उत्साहात सुरू आहे। सोमवार या दिवशी प्रदर्शनात डांगी आणि संकरित जनावरांची निवड प्रक्रिया पार पडली। पशुसंवर्धन विभागाच्या तज्ज्ञ पथकाने सहभागी जनावरांची आरोग्य तपासणी करून पात्र जनावरांची निवड केली। राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेमुळे निवडलेल्या जनावरांचा अंतिम निकाल 21 डिसेंबर 2025 रोजी घोषित केला जाणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली। या कार्यक्रमास अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लाहमटे, माजी आमदार वैभव पिचड, ग्रामपंचायत पदाधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। प्रदर्शनात शेती उपयोगी साधने, औषधे, विविध शासकीय, अर्धशासकीय योजना आणि खासगी संस्था यांची माहिती देणारी विशेष केंद्रे उभारण्यात आली होती। यावर्षी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून शेजारील सिन्नर, जुन्नर आणि इगतपुरी तालुक्यातील जनावरांनाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे। मोठ्या प्रमाणात जनावरांची खरेदी विक्री सुरू असून वातावरण चैतन्यमय झाले आहे। शनिवारी सुरू झालेले हे प्रदर्शन बुधवारपर्यंत चालणार असून यात्रेत आलेल्या रहाट पाळणे, खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि जत्रेच्या वातावरणाचा नागरिक मनमुराद आनंद लुटत आहे। आपण शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शनामध्ये ऑफर ठेवले 5-7 HP पेट्रोल 40,000 मध्ये, म्हणजे हे शासकीय अनुदान जे मिळतं 40,000 रुपये, त्या अनुदानामध्ये आपण शेतकऱ्यांना ट्रॅक्टर वितरण करणार आहोत। राईस मिल आहे 1 RK10 मॉडेल वॉल्सन कंपनीची, तिला 24,000 रुपये सरकारचं अनुदान आहे। त्या 24,000 मध्ये शेतकऱ्यांना दिली जाईल। 9 HP डिझेल पॉवर विडर आहे। डिझेल पॉवर विडरची किंमत आहे 80,000 रुपये, पण शेतकऱ्यांना तो 63,000 मध्येच मिळेल, जे की त्याला अनुदान 63,000 आहे। बाकी ऑदर इम्प्लिमेंट आहे, टोकन यंत्र आहे, सर्व शासकीय योजनेमध्ये उपलब्ध आहे। शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा। नमस्कार, जय जवान जय किसान। व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड या संस्थेच्या मार्फत, या संस्थेचे संस्थापक डॉक्टर शिवाजी शामराव डोळे, ब्लॅक कॅट कमांडो माजी सैनिक यांच्या मार्फत आज या ठिकाणी राजूर या शेतकरी प्रदर्शनामध्ये आज आम्ही आमचा स्टॉल लावलेला आहे आणि या स्टॉलच्या माध्यमातून आज किसन पिचड सर आणि त्यांचे सहकारी मित्र राजूर क्षेत्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी काहीतरी एक चांगला मेसेज संदेश जावा, हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे। मी एक माजी सैनिक उमेश आंडे, राहणार कोतुळ या भागातला असून आणि या भागातला असल्यामुळे मी एक माजी सैनिक असल्यामुळं हे डॉक्टर शिवाजी शामराव डोळे हे जे ब्लॅक कॅट कमांडो आहेत यांच्या माध्यमातून आज शेतकरी वर्गासाठी खूप मोठं प्रोजेक्ट राबवलं जाते। 528 एकर मालेगाव या ठिकाणी हे शेती घेऊन शेती मंडळाची त्या ठिकाणी विविध प्रोजेक्ट आपण राबवलेले आहे आणि त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणून तिथं त्या ठिकाणी 2000 गिरगाई या संस्थेने ठेवलेले आहेत। त्या गिरगाईच्या संगोपनातून आज शेतीच्या गिरगाईच्या शेणापासून पंचगव्य अगरबत्ती, ही पंचगव्य अगरबत्ती, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 150 एकर सेलम पद्धतीची हळद आहे। असे विविध प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवून त्या ठिकाणी गाईच्या शेणापासून आपण पेंटसुद्धा राबवलेला आहे आणि त्या पेंटच्या माध्यमातून आज आपण शेतकरी बांधवांना ह्या संस्थेचा एक मेसेज मी देऊ इच्छितो का शेतकरी बांधवांनी एक संघटित व्हावं आणि गौपालन करावं। आज गिरगाईच्या शेणापासून आज जर एक अगरबत्तीचं उत्पादन करून जर ती संस्था जर 2 पैसे त्यावर येत असत तर शेतकरी बांधवांना जर शेणावर पैसे मिळत असत, शेतकरी बांधवांना दुधावर पैसे मिळत असतील आणि त्यामधून शेतकरी बांधवाच्या खिशात जर 2 पैसे येत असेल तर ही संस्था व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह पॉवर अँड ॲग्रो प्रोसेसिंग लिमिटेड ही संस्था शेतकरी बांधवासाठी खूप मोठं कार्य करायला आपल्या तालुक्यात उभारली आहे आणि हेच कार्य करण्यासाठी आज मी किसन पिचड सर किंवा देशमुख साहेब असतील, बाकी कृषी अधिकारी असेल, या ताई असतील, यांच्या माध्यमातून खूप मोठे प्रोजेक्ट राबवले जातात आणि त्यांच्या माध्यमातून आज या राजूर भागात प्रदर्शनामध्ये आम्ही आलो आहोत आणि संस्थेची कार्यप्रणाली घेऊन आज या राजूर क्षेत्रामध्ये शेतकरी आदिवासी बांधवांसाठी या संस्थेचं प्रोजेक्ट घेऊन अवश्य मी शेतकरी बांधवांना हे सांगेल, अवश्य आवाहन करील का 528 एकर जे मालेगाव अजंगवडील या ठिकाणी या संस्थेच्या मार्फत जे शेती डेव्हलप केली, तुम्ही अवश्य येऊन बघा आणि त्याच्यानंतर मग कळेल तुम्हाला का एका गिरगाईच्या शेणापासून ह्या किती मोठे प्रोजेक्ट राबवले जाते।
अगरबत्ती, त्याच्यानंतर धूप, त्याच्यानंतर गाईचं शेणापासून इको फ्रेंडली पेंट आणि वर्मी खतं अशी विविध प्रकारची प्रोजेक्ट राबवले जाते. असे प्रोजेक्ट तुम्ही राबवा ही मी नम्र विनंती करतो. जय जवान जय किसान हा जो माजी सैनिकांचा नारा आज जो भारतवर्षामध्ये शेतकरी बांधवासाठी घेतला जातोय आणि तो घेऊन आम्ही चाललेलो आहे आणि आम्हाला तुमची सर्व शेतकरी बांधवाची साथ हवी. जय जवान जय किसान. डॉक्टर शिवाजी शामराव डोळे हे संस्थेचे संस्थापक यांच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना येण्याचं आवाहन करतो. जय हिंद, जय जवान जय किसान. भारत माता की जय. नमस्कार. तालुका कृषी अधिकारी अकोले मार्फत आज राजूर प्रदर्शनामध्ये आपण शेतकऱ्यांच्या माहितीसाठी शेतकऱ्यांना कृषीच्या योजना जे तालुक्यामध्ये काही प्रगतशील शेतकरी काहीतरी वेगळं उत्पादित करणारे शेतकरी या सर्वांच्या प्रॉडक्टची माहिती होण्यासाठी आम्ही जे काही लावलेलं इथं प्रत्येक शेतकऱ्याचा मोबाईल नंबर किंवा त्याची माहिती ही प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचली पाहिजे या उद्देशाने. आणि दुसरी गोष्ट की शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आपण या प्रदर्शनामध्ये तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने इथं स्टॉल लावलेला आहे. आणि या स्टॉलचा मेन उद्देश म्हणजे या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे. प्रत्येक जो येतोय आज जो सामान्य शेतकरी येतोय माहिती घेतोय पण त्याला जी कृषीची माहिती दिली पाहिजे. काय वेगळं चाललंय आज अकोला तालुक्यामध्ये, काय वेगळं चालू आहे, अकोला तालुक्यात काय वेगळं होऊ शकतं. आता इथं भोपळा आहे पण याच्यापेक्षा सगळ्यात वेगळं की आम्ही इथं मिरी ठेवली तर मिरी अकोला तालुक्यात चांगली येऊ शकते, ती उद्याचं चांगलं प्रोडक्ट होऊ शकतं. या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही हा जो प्रयत्न करतोय तो आमच्याकडून हाताचा छोटासा प्रयत्न आहे पण एक कृषी विस्ताराचा म्हणून आम्ही हे करतोय. दुसरी गोष्ट जे आपण समोर पाहत आहे हे जे महाविस्तार AI ॲप आहे हे प्रत्येक शेतकऱ्यांनी डाउनलोड करणं आणि त्याच्यामार्फत त्याच्यामध्ये एक चॅटबोट आहे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता. तर शेतकऱ्यांनी त्या ॲपला काही प्रश्न विचारले, कोणताही प्रश्न विचारला की काळी मिरी माझ्या अकोला तालुक्यात येईल का, माझ्या घरी येईल का, किंवा अकोला तालुक्यात काय म्हणजे काय वेगळं आहे, माझ्या परिस्थितीला काय हवामान काय आहे, त्याचे बाजारभाव काय, हे सगळं विचारलं की त्या प्रश्नाला उत्तर देतं. हे AI महाराष्ट्र शासनाने चालू केलं आहे. सामान्य शेतकरी ज्याला वाचता येत नाही, त्याला लिहिता येत नाही, ते सुद्धा हा AI वापरू शकतो. ही त्या AIची कमाल आहे. त्याला साधं टाईप नाही करता आलं तर तो बोलू शकतो आणि तो बोलल्यानंतर तिथं टाईप होईल आणि त्याला उत्तर येईल. बरं, उत्तर आल्यानंतर त्याला वाचता नाही आलं तरीही त्याला तिथं ऐकता येईल. म्हणूनच या पद्धतीनं आपण सामान्य शेतकऱ्यासाठी हे ॲप डेव्हलप केलं जेणेकरून ही शेतकऱ्यांना शेतीची माहिती शेवटच्या घटकापर्यंत जावा, जरी तो निरक्षर असला तरी. धन्यवाद. व्यंकट पैठणे, आरोग्यसेवक, विटा PSCवरून आहे. इथं लोकांना, इथं यात्रेमध्ये आलेल्या लोकांना आम्ही प्रथम उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र विटा, आमचा स्टाफ ANM, आरोग्यसेवक, CHO, कम्युनिटी हेल्थ ऑफिसर आणि अवल आमच्या म्हणजे अशा एवढ्यांचा आम्ही स्टॉल लावलेला आहे. किंवा इथं प्रथम उपचार लोकांना तातडीची सेवा मिळावी म्हणून आम्ही इथं यांना प्रथम उपचार करण्यासाठी स्टॉल लावलेला आहे. नमस्कार, माझं नाव बाळू किसन गोडे, मुक्काम पोस्ट जागीरदारवाडी, कळसुबाई शिखराच्या पायथा. तर इथे स्टॉल लावण्याचा उद्देश असा की जी शेतीमध्ये जी जैवविविधता असते, पिकांच्या वेगवेगळ्या पारंपरिक जाती आज कुठेतरी ह्या लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत आणि आम्ही त्याचं संवर्धन करतो. त्या कुठेतरी लोकांच्या परत नजरेस यावे, लोकांनी त्याकडे वळावे या दृष्टीने आम्ही इथे हा स्टॉल लावलेला आहे. आणि तसेच ज्या शेतकऱ्यांना त्याची आवश्यकता असते त्यांना आपण ठीक आहे खूप मोठ्या प्रमाणात नाही पण किलोच्या अर्धा किलोच्या हिशोबाने देऊन त्यांनी ते कुठेतरी संवर्धित करून आमच्याचप्रमाणे त्याने पण वाढवून आणि स्वतःच्या आहारात ह्या गोष्टी आणल्या पाहिजेत. त्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न आम्ही बायफ संस्थेच्या मदतीने करत आहोत. ममता मावशी, आपण काय सांगशाल? नमस्कार, माझं नाव ममता देवराम भांगरे. मी पण पारंपरिक शेती करीत आहे आणि ती शेती पण आता ही गावठी वाण जे करत होतं तर हे गावठी वाण आपल्या सेंद्रिय पिकावर सुद्धा चालत येते. म्हणजे बिन खताचे नुसतं शेणखतावर, गांडूळ खतावर याच्यावर सुद्धा चालू शकते. आणि हे जे वाण आहेत ह्या वाणाला काही खर्च नाही, उत्पन्न पण भेटतो. पण मग असा लोकांचा गैरसमज आहे का रासायनिक पाहतं करणे, त्याच्यात खतं मारणे, त्याच्यामध्ये उत्पन्न जास्त आहे. त्याच्यामध्ये उत्पन्न जरी जास्त असलं तरी त्याच्या पाठीमागं खर्च पण जास्त आहे, त्याच्या पाठीमागं आजार पण जास्त आहे. हेच आपल्या शेतकऱ्यांनी समजून घ्यावा, आपल्या जुन्या वाहनांना वळावा आणि एक खायचं सांगून अर्धी खावा आणि सुखी राहावा. हीच माझी लई मोठी नम्र विनंती. सोमनाथ रामनाथ खताळ, दांदरफळ खुर्दवरून आलेलो आहे. संगनमेर खताळ पाटील आहे आम्ही.
हे जे प्रॉडक्ट आम्ही बनवलेले हे प्युअर नाचणीपासून, त्याच्यामध्ये कोणते मिक्स पदार्थ टाकलेले नाहीत. याचे फायदे आहेत म्हाताऱ्या माणसांसाठी, लहान मुलांसाठी हे फायदेशीर आहे. आणि याच्यामध्ये नाचणी सत्व म्हणजे याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळे हे सांधेदुखी, हातपाय, लहान मुलांसाठी फायदेशीर आहे. वेट लॉससाठी याचा फायदा आहे. वजन वाढीसाठी, कमीसाठी याचा फायदा आहे. बाकी आम्ही राजूरला प्रदर्शनसाठी इथं स्टॉल मांडलेला आहे. हा धन्यवाद. माय सेल्फ संग्राम माळी, मी नाशिकवरनं बिलॉंग करतो आणि आज आम्ही प्रदर्शनात आलो आहे आयुर्वेदिक सप्लिमेंट घेऊन. लोक आजाराच्या आहारी जात आहेत. लोकांचं आयुष्यमान कमी झालं आहे, शेती नापिकतेकडे गेलेली आणि तिथं कुठंतरी वाचवायचं आहे. आणि गव्हर्नमेंटचं पण मार्गदर्शन आपल्याला लाभतं की ऑर्गॅनिककडे वळा. तर याच्याने काय होतं, शेतकरी वाचतो, मातीही वाचतं आणि 2 पैसे शेतकऱ्याच्या घरात येतात. आणि घरात जर आले पैसे तर निश्चितच भांडवल क्रिएट होतं आणि ते देश प्रगतीकडे लागतो. तर मला असं वाटतं की जमीन वाचवा, माती वाचवा, लोक वाचवा, शेतकरी वाचवा आणि लोकांचं आयुष्यमान वाढवा. थँक्यू. स्वराज्य मराठीकरिता संपादक युवराज हंगेकर, राजूर, अहिल्यानगर.